सांगली जिल्ह्यातील शिरडोन तालुक्यात बाबूराव दत्तात्रय पाटील हे गृहस्थ त्यांची पत्नी वनिता आणि मुलगा तेजस यांच्यासोबत राहत होते. घरात सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी बाबूराव पाटील यांच्याकडे काही लोक आले. ते लोक काही वेळ थांबले आणि तिथून निघून गेले. त्यावेळी बाबूराव यांनी पत्नी वनिताला मी बाहेरगावी जाऊन येतो असे सांगितले. त्यानंतर बाबूराव पाटील हे घरातून बाहेर पडले. दुपारची संध्याकाळ झाली पण बाबूराव पाटील अजूनही घरी आले नव्हते. पुढे संध्याकाळची रात्र झाली आणि मध्यरात्रीच्या सुमारास बाबूराव पाटील यांचे भाऊ सागर पाटील यांना एक फोन आला. त्यावेळी सागर पाटील हे खडबडून जागे झाले. फोन उचलला तेव्हा बाबूराव पाटील यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या आर्या हॉटेलजवळ आढळून आल्याचे सांगितले गेले. सागर पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर बाबूराव पाटील यांना उपचारासाठी कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता आणि मुलगा तेजस हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले. बाबूराव पाटील यांची डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर कवठे महांकाळ येथील पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी बाबूराव पाटील यांच्या अपघाताची माहिती घेतली आणि अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र पुढील तपास पोलीस करत होते. यावेळी बाबूराव पाटील यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करताना काही गोष्टी सर्वांनाच धक्का देऊन गेल्या. ज्या पद्धतीने अंत्यसंस्काराच्या वेळी बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता हसताना दिसली त्यावेळी काहीतरी काळबेरं असल्याचे सर्वांच्या लक्षात येऊ लागले. इकडे पोलीस अपघाताचा तपास करताना त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या. त्यावेळी त्यांनी बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. सांगलीतील कवठे महांकाळ तालुक्यातील शिराढोण गावात बाबूराव दत्तात्रय पाटील राहत होते. गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या उद्योगातून ते सुखी संसाराला आकार देण्याचे काम करत होते. त्यांच्या घरात त्यांची पत्नी वनिता आणि मुलगा तेजस हे राहत होते. कुटुंबातील लोकांना आनंदी कसे ठेवता येईल यासाठी बाबूराव यांचे प्रयत्न होते. त्यासाठी बाबूराव पाटील यांनी आपल्या कुटुंबाचा विमा देखील काढला होता, जेणेकरून आपले जरी बरे वाईट झाले तरी पत्नी वनिताला पुढे सोपे होईल. कुटुंबासाठी विमा काढला असल्याचं त्यांनी पत्नीला देखील सांगितलं होतं. आता बाबूराव हे त्यांचा उद्योग व्यवसाय करत असताना त्यांना काही अडचणी येऊ लागल्या. त्यावेळी त्यांनी गावातील काही लोकांकडून उसनवारी व्याजाने पैसे घेणं सुरू केलं. बाबूराव यांना गावात चांगली किंमत होती, त्यामुळे मागेल तेवढे पैसे त्यांना मिळत होते. शेतातील आणि उद्योगातील पैसे आल्यानंतर सर्वांचे पैसे देता येतील असा काहीसा विचार बाबूराव पाटील यांच्या डोक्यात होता. उद्योगामध्ये फटका बसल्यामुळे त्यांनी जे काही उसनवारी व्याजाने पैसे घेतले होते ते देण्यासाठी त्यांच्याकडे रक्कम जमा होत नव्हती. त्यामुळे ज्यांच्याकडून पैसे घेतले ते लोक पैसे मागण्यासाठी घरी येऊ लागले होते. व्याजाचे पैसे होते त्यामुळे येणारी रक्कम कमी आणि जाणारी रक्कम जास्त होती. बाबूराव पाटील यांच्या डोक्याला यामुळे ताण होऊ लागला होता. ज्या घरात लोक नमस्कार करायला यायचे त्याच घरात आता लोक सकाळी पैसे मागायला येऊ लागले. काही काळ निघून गेला. पैसे मागण्यासाठी येणारे लोक आता वाढू लागले होते. पत्नी वनिता हिला देखील घरी लोक पैसे मागायला येऊ लागले हे आवडत नव्हते. त्यामुळे यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. पण काय मार्ग काढायचा असा प्रश्न त्यांना पडला होता. पती बाबूराव यांनी जेवढी रक्कम घेतली होती तेवढी रक्कम जमा करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे वनिताने मुलगा तेजस याला विश्वासात घेतले. लोक घरी पैसे मागायला येत आहेत, त्यांना पैसे देणे शक्य नाही. घराची इज्जत तुझ्या वडिलांमुळे मातीला मिळत आहे. अशा प्रकारे वनिता मुलगा तेजसचे कान भरू लागली. त्यावेळी तेजसने देखील यातून काहीतरी मार्ग काढण्यास आईला सांगितले. तेव्हाच वनिताने तेजस बरोबर प्लॅन करायला सुरुवात केली. ज्या पतीमुळे घरात आनंदाचे वातावरण होते त्याच पतीच्या विरुद्ध पत्नी वनिता आणि तेजस यांनी कट रचायला सुरुवात केली. 10 फेब्रुवारीचा दिवस होता. बाबूराव पाटील हे घरातून बाहेर पडले. त्यानंतर पत्नी वनिता आणि तेजस यांचं कट कारस्थान सुरू झालं. त्या दिवशीची दुपार झाली तेव्हा तेजस हा ठरल्याप्रमाणे घराबाहेर पडला. तेजसने त्याचा मित्र भीमराव गणपत हुलवान याला फोन केला आणि त्याला त्याची गाडी घेऊन येण्यास सांगितलं. त्याचवेळी बाबूराव यांची पत्नी वनिता पाटील या देखील तेजस बरोबर गाडीत होत्या. त्यांनी बाबूराव यांच्याशी संपर्क केला तेव्हा संध्याकाळ झाली होती. बाबूराव पाटील हे एका ठिकाणी थांबले होते. त्यानुसार पत्नी वनिता, तेजस आणि त्याचा मित्र भीमराव हे तिघेही त्यांच्या जवळ गेले. त्यांना गाडीत बसवले. गाडीत बसवल्यानंतर नरसिंग गावाजवळील मिरज ते पंढरपूर रस्त्यावर गाडी आणण्यात आली. त्या ठिकाणी वनिताने
ठरल्याप्रमाणे तेजसला इशारा केला. तेजसच्या मित्राने गाडी थांबवली. रात्र झाली होती, त्यामुळे रस्त्यावर कमी प्रमाणात वाहनांचे येणं जाणं चालू होतं. त्याचवेळी बाबूराव पाटील हे खाली उतरले आणि तेव्हाच पत्नी वनिता, मुलगा तेजस आणि भीमराव यांनी डाव साधला. या तिघांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर बाबूराव पाटील यांना खाली पाडले आणि त्यांचे डोके दुभाजकावर आदळले. बाबूराव यांना नेमकं काय चालू आहे तेच कळेनासं झालं होतं. रस्त्यावरील शांतता पाहून यांना या तिघांनी पुन्हा गाडीत बसवले. त्यावेळी त्यांची कोणतीच हालचाल होताना दिसत नव्हती. त्यामुळे तिघांनी मिळून बाबूराव यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकावर आणून टाकला. आता बाबूराव यांचा मृत्यू झाला. आपल्याला विम्याचे पैसे मिळणार आणि आपल्या घरातील 7.5 निघून जाणार. याच आनंदाने पत्नी वनिता आणि मुलगा तेजस घरी पोहोचले. बाबूरावने कुटुंबाच्या रक्षणासाठी विमा काढला होता. त्यामुळे रस्त्यावर जर पती बाबूराव यांचा मृतदेह सापडला तर त्याला अपघात म्हणता येईल असे वनिताला वाटले होते. त्यानुसार अपघाताचा बनाव करता येईल आणि जो विमा काढलाय त्याचे पैसे आपल्याला मिळतील. पतीने जो विमा काढला होता त्यावरच वनिताचा डोळा होता. जो काही विम्याचा पैसा येईल त्या पैशातून घरी येणाऱ्या लोकांचं तोंड बंद करता येईल असं वनिताच्या डोक्यात होतं. सर्व काही प्लॅननुसार झालं. वनिता मुलासह घरी आली आणि बाबूराव यांच्या बातमीची वाट पाहू लागली. मध्यरात्रीची वेळ होऊ लागली. बाबूराव पाटील घरी येणारच नाहीत असे वनिताला वाटले होते. त्याचवेळी गावात राहणाऱ्या बाबूराव पाटील यांच्या सागर नावाच्या भावाला एका अज्ञात इसमाचा फोन आला. तुमचे बंधू बाबूराव पाटील यांचा मृतदेह रस्त्याच्या दुभाजकावर पडलेला आहे. कोणत्या तरी वाहनाने त्यांना उडवले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सागर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बाबूराव यांचा मृतदेह कवटे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला गेला. त्या ठिकाणी डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी बाबूराव यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद केली. बाबूराव यांच्यावर अंतिम संस्कार करताना पत्नी वनिता हिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव नव्हता. याउलट तिचा चेहरा हसरा होता आणि हेच पाहून लोकांना देखील संशय येऊ लागला. त्यानुसार हे प्रकरण हळूहळू आता पोलिसांच्या कानावर पडू लागलं होतं. जेव्हा ही बाब पोलिसांच्या लक्षात आली त्यावेळी मुलगा तेजस याला त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर 1 मार्च 2025 रोजी पत्नी वनिताला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले. त्यावेळी सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. तेजस याचा मित्र भीमराव हुलवान यालाही पोलिसांनी अटक केली. सुरुवातीला तिघांनी सुद्धा आम्हाला काहीच माहीत नसल्याचं सांगितलं, पण पोलिसी खाक्यांपुढे सर्व पोपटासारखे बोलू लागले. आम्ही जे काय केले ते केवळ पैसे येतील आणि घरी येणाऱ्या लोकांना ते पैसे देता येतील हाच आमचा उद्देश होता असे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण हे करत आहेत. अतिशय चाणाक्ष पद्धतीने पोलिसांनी पुरावा नसतानाही 15 दिवसात तपास करून घटनेचा उलगडा केला. पत्नी म्हणून वनिताने पतीची साथ देणे गरजेचे होते, पण तिला पैशाचा मोह आवडता आला नाही आणि मुलाच्या मदतीने तिने पतीचा काटा काढला. त्यामुळे आई आणि मुलगा दोघेही जेलवारी करायला गेले. यावरून समजते की आजकाल माणूस घरातही सुरक्षित राहिला नाहीये. घरातलेच व्यक्ती जर असे विचार ठेवत असतील तर बाहेरच्या लोकांकडून काय अपेक्षा करायची.